सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग पहिला. परमपूज्य स्वामीजींचा सहवास श्रीयुत भाऊराव देसाई यांच्या सर्व मुलांना अगदी जवळचा असा लाभला. या सर्व मुलांनी स्वामीजींची सेवासुद्धा अगदी उत्तम प्रकारे केली. चिरंजीव वसंत, अनंत, जय, विजय, बाबू, चिरंजीव दिलीप ही सर्व मुलं स्वामीजींच्या अगदी निकटवर्ती अशी असत. सहज बोलण्यात, संवादात व इतर प्रकारे या सर्व मुलांशी प्रसंगोपात स्वामीजी आपलं मत व्यक्त करीत असत. स्वामीजींच्या अशा बोलण्यात दुरान्वयाने का म्हणाना परमार्थ असे. सहवासातील म्हणून मला ही मुलं नेहमी अशा काही गोष्टी सांगत असत. त्यातीलच काही गोष्टी आता मी देत आहे. तैसे पात्रता वीण स्थिर नोव्हे ब्रह्मज्ञान. चिरंजीव बाबू देसाई यांनी स्वामीजींना सहजच एकदा एक प्रश्न विचारला होता. आप्पा, तुम्ही पूर्वी म्हणत असा तुमचा हा मार्ग अवघड आहे वगैरे वगैरे. पूर्वी अनुग्रहसुद्धा तुम्ही कुणाला लगेच असा देत नसा आणि आता अनुग्रह मागितला की बहुधा तुम्ही देता. चिरंजीव बाबूच्या या प्रश्नास परमपूज्य स्वामीजींनी त्यावेळेस जे उत्तर दिलं होतं ते मोठं मार्मिक आणि मार्गदर्शक असं होतं. स्वामीजी म्हणाले, आता कोणी मागितला तर अनुग्रह करतो. भाव आहे, इच्छा आहे, मार्गस्थ करतो झालं. एखादा निघावयाचा पेरलेलं सर्वच काही चांगलं उगवत नाही. निदान काही अंशी तरी मार्गस्थ होतील झालं. चिरंजीव बाबूच्या प्रश्नास स्वामीजींनी अगदी याप्रमाणे बालबोध पण सुबोध असं उत्तर दिलं होतं. पुढे पुढे स्वामीजींकडे पावसला दर्शनानुग्रहासाठी अनेक मंडळी येऊ लागली. स्वामीजींनी कोणाचा भाव कधीही दुखावला नाही, कमी लेखला नाही. पात्रता असो वा नसो, मोठ्या प्रेमानं स्वामीजी आपल्या सद्गुरूंचं स्मरण करून खोलीतून अनुग्रहाचा कागद त्या व्यक्तीला द्यायचे. आशीर्वाद म्हणून सांगायचे, अमुक अमुक व्यक्तीकडून सोहम ध्यान प्रक्रिया समजावून घ्या. अगदी पुढे मजा झाली. स्वामीजींच्या अशा ह्या प्रेमळ उद्देशांचा आणि बोलण्याचा पुण्या मुंबईकडील त्यांच्या काही अनुग्रहितांनी चुकीचा अर्थ करून घेतला. अमुक अमुक व्यक्तीला स्वामीजींनी आपल्याकडून सोहम ध्यान शिकून घेण्यास सांगितलंय, आपण मोठे अधिकारी आहोत अशी ह्या अनुग्रहितांनी कल्पना करून घेतली. तसा प्रचार केला. स्वामीजींच्या कानावर ह्या गोष्टी गेल्या, त्यांना त्रास झाला. त्यातून व्हायचं तेच झालं. पुढे एकदा स्वामीजी चिरंजीव विजय देसाई आणि खोलीतील इतर सेवकांना म्हणाले, ह्यापुढे अनुग्रहाचा कागद द्यायचा, कोणाकडे जा वगैरे सांगायचं नाही. सांगायचं तुमचा कोणी निकटवर्ती गुरुबंधू किंवा गुरुभगिनी असेल त्यांच्याकडून सोहम ध्यान समजावून घ्या. असं जरी असलं तरी स्वामीजी त्यांच्या भाषेतच बोलायचे.
म्हणजे अनेकांना ते परमार्थात मार्गस्थ करीत असत. योगशास्त्रदृष्ट्या अनेक प्रकारे दीक्षा देण्याचं अलौकिक योग सामर्थ्य त्यांच्यात होतं. दर्शनास अजिबात न गेलेले, स्वामीजींना अजिबात न पाहिलेले, पण स्वामीजींचे अनुग्रहित असलेले 2 अधिकारी साधक माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. असो, स्वामीजी सत्वस्थांना, भाविकांना, योगभ्रष्टांना त्यांच्या त्यांच्या शक्तीप्रमाणे परमार्थात मार्गस्थ करीत होते. या त्यांच्या कार्याबद्दलची स्पष्ट भूमिका त्यांनी दिलेल्या या बालबोध उत्तरात ध्वनित केली होती. मला जेव्हा ही गोष्ट सांगितली गेली तेव्हा मला मुकुंदराजांच्या विवेकसिंधूमधील या ओव्या अगदी सहजगत्या अशा आठवल्या. त्या ओव्या अशा: परोपकाराचे निसंतोषे, पात्र कुपात्र यैसे न देखे, गुरुमेघू सर्वत्र वरुषे उदारपणे, तथापि पात्रता विशेषे, स्थिर होये सखोल भूमिके, थेंबून राये उटंके, जाये निरसोनिया. परोपकार बुद्धीनं पात्र वा कुपात्र असं न पाहता गुरुरूपी मेघ सर्वत्र उदारपणे कृपावृष्टी करतो. फल मात्र भूमीच्या सखोल वा उथळ स्वरूपावरच अवलंबून असतं. परमार्थात नुसता अनुग्रह झाला म्हणजे काही विशेष झालं असं नसतं. साधकानं अभ्यास केला पाहिजे, वैराग्य अंगी बाणवलं पाहिजे इत्यादी अनेक गोष्टी या उत्तरात परमपूज्य स्वामीजी अगदी सहज असे सांगून गेले होते. असे प्रसंग असे स्वामी या 9व्या प्रकरणातील हा होता भाग पहिला. उद्याच्या भागात आपण याचा भाग 2 ऐकणार आहोत. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.